आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अगं कमळे, तू का बोलत नाही त्याच्या संगत ग? अगं त्याने आपली केवढी मदत केली ती, आणि आज पण कसली फायटिंग केली त्यानं. अगं असं काय करायलीस? अगं तू काल बी आपल्याला हुडकत होता आणि बंड्यानीच त्याला फोन केलता ना. मग फक्त एकदा सांगायचं की कॉलेज आणि हॉस्टेलला ऍडमिशन मिळाले, त्यात काय होतंय तेव्हा? निंगे, मुंबईत आल्यापासून सगळ्यांनीच आपल्याला त्रास दिलाय. त्या पोराचा बी काय भरोसा नाही. त्याच्या मनात काय असेल काय माहित. खरंच त्याला आपली मदत करायची असेल की दुसरंच त्याच्या काहीतरी मनात असलं तर? कमळे, निंगे, मला आता कुणावर बी भरोसा नाही. माझं ठरलंय, आता आपण अभ्यास आहे की अभ्यास एवढंच करायचं, सगळ्यांपासून लांब जायचं. अगं पण कमळे, या विषयावर मला अजून काय बोलायचं नाही. चल जेऊया. गुड. अन्नपूर्णा आजींनी स्वतःच कमळेच्या बाबतीत लक्ष घालायचं ठरवलंय म्हणजे टेन्शन तर काही कारणच नाही. आय होप तुझी सगळी स्वप्न आता पूर्ण होतील. अगं आय 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 आय, केवढी मोठी रूम आहे कमळे. अगं बघ की कसल्या मोमो गाद्या आहेत. अरे वा, दमलो बाबा. असं वाटायला लागलंय मी लय दिवसांनी आराम करतोय. कमळे, आपली अवस्था बघून की नाही मला तो इंग्लिश पिक्चर आठवायलाय बघ. अगं ते नाही का, ते एक बाळ किडनॅप होतंय आणि एक वेगळं कारनामा करून आपल्या घरला परत येतंय. आठवलं का नाही? आणि आपलं बी तसंच आहे की बघ, आपण बी एवढं कारनामा करून आलो बाबा जिथं यायचं होतं तिथं. खरं आहे बघ. पण कमळे, काही म्हण, त्या अन्नपूर्णा मॅडमांनी आपल्याला राहायची सोय आणि हॉस्टेलची सोय एकदम भारी केली बघ की. काय आय आय, हे बघ की कमळे, झाड खोटच आहे. कसलं भारी आहे, 2-2 बेड. अय्यो कबीर सिंग, कमळे, वाडा भाऊ, वाडा भाऊ, वाडा भाऊ. शाहरुख खान. डिंग टिंग 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 डिंग टिंग. अय्यो कमळे, अगं बघ की मेकअपचं सामान. हा हा हा, कसला भारी वास आहे. अगं कमळे, अगं मला नको. कमळे, अगं बघ की टीव्हीत दाखवतात तसलीच क्रीम आहे. ए ए, दुसऱ्याच्या वस्तूला असा हात नाही लावायचा, ठेव. अगं कमळे, गप की, तुला काय बी कळत नाही. इथं रूम समद्यांचीच आहे की नाही, मग रूम मधलं सामान मी समद्यांचंच आहे. आता बघ मी मस्त खात पीत जीवाची मुंबई करणार. अय्यो अय्यो, उठा. आपण इथं कशाला आलो विसरलीस? अभ्यास करायला आलोय की नाही तेवढंच करायचं. एक्सक्यूज मी. अनिका, हात मिळव. अनु, हे सगळं काय आहे? तू शांत हो पहिली. बस बस. हे बघ, तू थोडंसं खाऊन घे, तुला बरं वाटेल. मॉम प्लीज लीव मी अलोन. अगं जेवणावर कशाला राग काढतेस? तू जेवशील, तुला बरं वाटेल. आय नो तू अपसेट आहेस. आपण करूया ना, काहीतरी करूया. करायचं होतं तेव्हा तर काही नाही केलं, आता का? मला काहीही ऐकायचं नाहीये. प्लीज गो गो. अगं अनु, प्लीज गो. चला 11. ओ बेटा, हे बघ ग्रॅनी आजी प्लीज. नो
असं नाही. हे की नो आई, आता तूच हिला समजव. अनु, मला सुद्धा राग आलाय हा. आणि तुला एक सांगू, आपल्याला जेवढा त्रास होईल ना, म्हातारीला तितकाच आनंद होईल. हे माझी सोनपापडी, अगे त्या म्हातारीसाठी आणि त्या पोरीसाठी तू कशाला जेवण सोडतेस? उलट अशा वेळेला ना आपण आपलं डोकं शांत ठेवून डाव टाकायचा असतो. त्या आपल्या म्हातारीची तू काळजी करू नको, मी आहे ना, ते बघून घेईन तिला. तसंही आता मोठी नात असं म्हणून तिला वेळ लागणारच आहे. आणि अशी नात जी परत कधीच येणार नाहीये. आय डोंट केअर. आजीची तोंडली ना जिवंत आहे, मेलेली आहे, येणार आहे की नाही येणार, आय डोंट केअर. केअर अबाउट द फॅक्ट की मी माझ्या फ्रेंड्सला सांगितलेलं, मी तिला कॉलेजमधून हकललंय, पण ती आज परत आली, माझ्या आजीच्या गाडीत बसून आली. आणि आता ती माझ्या बाजूला बसणार, माझ्या बाजूला, आणि माझ्या फ्रेंड्स माझ्यावर असतील. वर्स्ट थिंग इज, आजीने मला तिच्यासोबत फ्रेंडशिप करायला. हे सगळं मला सहन नाही होते. याच्यापेक्षा चांगलं मी मरून जाते. अनु, काय काय बोलते ही पोरगी? हे काय सगळं? यू गावछाप, तुम्ही आमच्या रूम मध्ये कशा आल्यात? आणि हे माझ्या वस्तूंना कोणी हात लावला? किती एक्सपेन्सिव्ह आहे माहितीये तुम्हाला? चला निघा इथून, आउट. ऐकू येत नाहीये? गेट आउट. या अनिकाच्या मैत्रिणी अनिकासारख्या वडील घेऊन आल्यात वाटतं. व्हॉट? काय गणित गेट आउट गेट आउट? नाही जाणार. काय करणार आहे? तुम्ही आम्हाला कॉलेजच्या बाहेर काढायचा बी लई प्रयत्न केला, पण काय झालं? कंबडी कुणाला घेऊन आलती माहित आहे ना? कॉलेज आणि हॉस्टेल ज्यांचं आहे त्यासनी. आता जर परत आमच्या नादी लागल्या का नाही, तर तुमचं नाव अन्नपूर्णा मॅडमच सांगतो. मग बघतो कोण बाहेर जातंय ते. जाऊ दे निंगे, उगा यांना बोलून आपलं तोंड कशाला घाण करायचं? मग ह्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला कधीपासून शोधतेय बाहेर. काय झालं मॅडम? तुम्हाला इथे नाही राहता येणार. अहो असं काय करताय मॅडम? त्या सरांनी तर सांगितलं होतं हॉस्टेलला रूम मिळाली म्हणून. अहो काल 5 मिनिट झोपलेलो बी नाही, आंघोळ पांघोळ बी नीट नाही केली बघा. आणि या वेळेला कुठं जाणार आम्ही? कमळे, माझ्यानं नाही होणार बाई आता. मी नाही अजून कॉलेजच्या बाकड्यावर बसून दिवस काढणार. एक गप तू, एकदम गप्पा बस. तुमची हॉस्टेलची सोय झालीये, पण ही रूम तुमची नाहीये. म्हणजे हे पेड हॉस्टेल आहे आणि इथं राहण्याकरता मुलांना पैसे द्यावे लागतात. कळलं? कमळे, आता ग काय?